नमस्कार भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची एक सुंदर कथा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग. गावाच्या टोकाला नदीच्या वळणावर जुनं पण सुंदर स्वच्छ असं शिवमंदिर होतं. मंदिराचं शिखर साधं होतं. कुठलीही भव्यता नाही, पण शांतता होती, जणू काळ थांबून राहिलेला. त्या गावातले लोक म्हणायचे, या मंदिरात शिव शांतपणे ऐकतो. दरवर्षी महाशिवरात्रीला गाव जागं राहायचं. दिवे, धूप, बेलपत्र, उपास आणि मनात न उमटलेली अनेक प्रश्न. या वर्षीची महाशिवरात्री वेगळी होती. पावसाळ्यानंतरचा थंड वारा चंद्र ढगा आडून डोकावत होता. मंदिराजवळच्या ओट्यावर बसलेला आदित्य शहरातून गावाकडे परतला होता. आयुष्यात सगळं असूनही आतून रिकामा. नोकरी, पगार, प्रतिष्ठा, पण शांतता नाही. गेल्या वर्षभरात आईचं जाणं, नात्यातील दुरावा आणि स्वतःवरचा राग या सगळ्याने तो थकला होता. आज तो कुठल्याही श्रद्धेपोटी नव्हता आला, तर प्रश्नासह इथे आला होता. मंदिरात आत शिरताच त्याला पुजाऱ्यांचा मंद स्वर ऐकू आला. रुद्राभिषेकाची सुरुवात. पाण्याचा थेंब शिवलिंगावर पडताना जसा आवाज होतो, तसा आदित्यच्या मनातही काहीतरी हललं. देव खरंच ऐकतो का, त्याचा प्रश्न तसाच राहिला. तेवढ्यात मंदिराच्या बाजूला एक वृद्ध साधू बसलेले दिसले. साधे कपडे, डोळ्यात विलक्षण स्थैर्य. साधूंनी आदित्याकडे पाहून हसत विचारलं, प्रश्न घेऊन आलास का शांतता? आदित्य चकित झाला. तो बसला. साधूंनी त्याला कथा सांगायला सुरुवात केली. महाशिवरात्री ही केवळ जागरण्याची रात्र नाही, ती मनातल्या अंधारात दिवा लावण्याची रात्र आहे. त्यांनी सांगितलं की एकेकाळी हिमालयाच्या पायथ्याशी एक लहान वस्ती होती. तिथे नील नावाचा तरुण राहत होता. मेहनती पण रागीट. आई वडील गेले होते. जबाबदारीने तो कठोर झाला होता. देवधर्मावरती विश्वास नव्हता. एक वर्षी भीषण दुष्काळ पडला. पाणी कमी झालं. माणसं हतबल झाली. नील कामासाठी जंगलात गेला. त्याला तहान लागली. रात्री अंधारात तो एका झाडाखाली थांबला. चुकून त्याच्या हातून बेलाची पानं गळाली आणि शेजारी असलेल्या लिंगावरती अर्पण होत होती. थकून तो तिथेच झोपला. ती महाशिवरात्र होती. सकाळी गावात परतल्यावर नीलच्या आयुष्यात बदल झाला असं नाही, पण त्याच्या आत काहीतरी मऊ झालं होतं. त्याचा राग कमी झाला होता. पुढच्या काही महिन्यात त्याने पाण्याची छोटी व्यवस्था उभी केली. लोकांना एकत्र आणलं. दुष्काळ गेला. लोक म्हणाले, शिवाची कृपा. नील म्हणाला, माझ्यातला राग गेला, तेच चमत्कार. साधू थांबले. आदित्य विचारात पडला. साधूंनी पुढे सांगितलं, शिव म्हणजे विध्वंसक नाही, तो अहंकाराचा अंत करतो. रात्री जागरण म्हणजे डोळे उघडे ठेवणं नाही, मन जागं ठेवणं. मंदिरात आरतीचा नाद वाढला. कथेत पुढे साधूंनी पर्वताच्या तपश्चर्येचा उल्लेख केला. तप म्हणजे कष्ट नव्हे, सातत्य. पार्वतीने शिव मिळवण्यासाठी स्वतःला बदललं. धैर्य, संयम, करुणा. शिव पार्वतीचा विवाह म्हणजे विवेक आणि संवेदनशीलतेचं मिलन. आदित्याला नात्यांची आठवण झाली. स्वतःचा हट्ट, कमी पडलेला ऐकणं. रात्रीचा पहिला प्रहार गेला. गावकरी बेलपत्र अर्पण करत होते. दुसऱ्या प्रहारात भजन सुरू झालं. साधूंनी आदित्याला सांगितलं, तुझं दुःख देवावर टाकू नकोस. देव बनव, जबाबदारी स्वीकार, तेच अभिषेक. तिसऱ्या प्रहारात मंदिराबाहेर चंद्र स्पष्ट दिसू लागला. आदित्यने आईच्या आठवणींना सामोरं जायचं ठरवलं. डोळ्यात पाणी आलं, पण तो पळाला नाही. साधू म्हणाले, शिव नृत्य करतो तेव्हा सृष्टी बदलते. शिव नृत्य करतो तेव्हा सृष्टी बदलते. तू आत बदललास की बाहेरही बदलशील. चौथ्या प्रहारात शांतता पसरली. पुजाऱ्यांनी अंतिम अभिषेक केला. पाण्याबरोबर दूध, दही, मध सगळं वाहत होतं. आदित्यने बेलपत्र ठेवताना मनात एकच विचार केला, मी आजपासून जबाबदार राहीन. कुठलीही मागणी नाही. पहाट झाली. साधू उठले.
जाण्याआधी म्हणाले, शिव सापडत नाही, शिव होता येतं. स्थिर, सत्य, करुण. आदित्य वळून पाहेपर्यंत साधू नजरेआड झाले. गाव जाग झालं. आदित्य घरी परतला, पण तो पूर्वीसारखा नव्हता. काही आठवड्यात त्याने गावात पाणी व्यवस्थापनासाठी हातभार लावला. शहरात परतल्यावर कामात माणुसकी आणली. आईच्या आठवणींना तो आता रागाने नाही, कृतज्ञतेने आठवू लागला. महाशिवरात्री संपली, पण आदित्याची जागरण्याची सुरुवात झाली होती. मंदिर तसंच होतं, साधं, शांत. लोक म्हणायचे, इथे शिव ऐकतो. कदाचित तो नेहमीच ऐकत होता, फक्त आपण ऐकायला शिकायचो. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.